देशाच्या अर्थसंकल्पामध्ये सोन्या चांदीवरील जी कस्टम ड्युटी आहे ती 6% कमी केल्याची घोषणा करण्यात आली आणि यामुळे कुठेतरी आता सोन्याच्या जळगावची सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या सराफ बाजारामध्ये सुद्धा या कस्टम ड्युटी कमी केल्याचा थेट परिणाम हा सोन्या चांदीच्या दरावर झालेला आहे। आपण आता जळगावच्या सराफ बाजारामध्ये आहोत। आपण जर बघितलं तर जळगावच्या सराफ बाजारामध्ये जे 73,000 रुपयांपर्यंत सोनं पोहोचलेलं होतं ते सोनं आता या ठिकाणी जे आहे ते 70,000 येऊन पोहोचलेलं आहे। तर या ठिकाणी चांदी जी होती 90,000 रुपयापर्यंत पोहोचलेली होती ती चांदी जी आहे ती या ठिकाणी 87,000 रुपयापर्यंत पोहोचली आहे। देशामध्ये जळगावची सुवर्णनगरी म्हणून ओळख आहे आणि आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाला। यामध्ये सोन्या चांदीवरील जी कस्टम ड्युटी आहे ती 6% कमी झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर झाला आणि सोन्या चांदीचे दर हे सोन्याचे दर हे प्रतितोळा 3,000 रुपये तर चांदीचे दर प्रति किलो 3,000 रुपयांनी कमी झाल्यामुळे कुठेतरी ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे। आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत। काय सांगाल नेमका आज काय सोन्या चांदीच्या भावावर नेमका अर्थसंकल्पाचा कसा आणि काय परिणाम झाला आहे? आता सोन्याचे भाव आतापर्यंत 76 पर्यंत पोहोचले होते। मग आता इंटरेस्ट रेट कमी झाल्यामुळे ते 73 पर्यंत पोहोचलेले होते। पण आज सकाळपर्यंत सोन्याचे भाव 73 होते आणि जेव्हा बजेट डिक्लेअर झाला त्यात फायनान्स मिनिस्टरने ज्वेलरी इंडस्ट्री आणि गोल्ड स्मगलिंग हे कंट्रोल करायसाठी कस्टम ड्युटीमध्ये 6%ची कटिंग केली। म्हणजे गोल्ड आणि सिल्वरची कस्टम ड्युटी जी लागायची ती थेट 6% कमी झाल्यामुळे सोने आणि चांदीचे भाव हे 3,000 रुपयाने सोनं आणि 4,000 रुपयाने चांदी असे भाव कमी झाले। तर साहजिक आहे की हे जे भाव कमी झालेले आहे हे ग्राहकांसाठी खूप चांगली न्यूज आहे। कारण की आतापर्यंत ग्राहकांनी 76, 74, 73चा भाव पाहिला होता। आता अचानक त्यांना 70चा भाव भेटेल तर ऑफकोर्स प्रत्येक ग्राहकासाठी चांगली गोष्ट आहे। यामध्ये आता सोन्याचे जे दर होते ते किती होते आणि आता किती झाले आहेत तर तसंच चांदीचे दर किती होते आणि किती झाले? आता सोन्याचे भाव सकाळपर्यंत 73,000 रुपये होते आणि आता 70,700 आता भाव आहे आणि सोबत चांदीचे भाव हे 90,000 रुपये होते आता 87,000 रुपये। तर आगामी काळामध्ये याच्यात परत चढ उतार होण्याची शक्यता आहे का आणि आता सध्या ग्राहकांची परिस्थिती कशी असेल? आता 6%चं आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे जवळजवळ 3600 रुपयापर्यंत होते ती व्हॅल्युएशन। पण आता आपण कॅल्क्युलेशन केलं तर 3,000 रुपयापर्यंत भाव कमी झालेले आहे आणि ग्लोबली आपण बघितले तर गोल्डचे भावही कमी झालेले नाही आहे। फक्त इंडियन रुपीजमध्ये भाव कमी झालेले आहे, ग्लोबल रेट उलटं वाढलेलं आहे। त्यामुळे जो परिणाम होणार होता तो सध्यापुरती झालेला आहे। तरी पण आपण अजून 1,500 रुपयाची आपण फ्लक्च्युएशन बघू शकता। पण येणाऱ्या काळात सोन्याचे भाव ग्लोबली काही कमी झालेले नाही। ग्लोबली जिओपॉलिटिकल सिच्युएशन चालू आहे, पॉलिटिकल टेन्शन चालू आहे, त्याच्यामुळे गोल्डचे भाव ऑफकोर्स भविष्यात वाढायची शक्यता आहे। तर हे होते आपल्यासोबत सराफ व्यावसायिक की सातत्याने चढ उतार होत होते सोन्याच्या दरात। आज कस्टम ड्युटी झाल्यामुळे थेट परिणाम झाला आणि सोन्याचे दर 3,000 तसेच चांदीचे दर सुद्धा 3,000 कमी झाले। यामुळे कुठेतरी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। आगामी काळामध्ये आता या महिन्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होईल, यापासून सण उत्सव सुरू होतात आणि या सण उत्सवामध्ये आता ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी होत असते। त्यामुळे आता कुठेतरी भाव तब्बल 3,000 रुपयांनी कमी झाल्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये या ठिकाणी ग्राहकांची गर्दी होईल असा अंदाज या ठिकाणी सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।